नमस्कार, युग प्रभात न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी मनसे वंचित आघाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 22 जुलै रोजी 61वा वाढदिवस असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते अत्यंत साधेपणाने साजरा होत असताना भिवंडी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी जिल्हा वतीने शहराध्यक्ष भगवान टावरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक शाखेचे शहराध्यक्ष हमीद अब्दुल वाहिद शेख व त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते, वंचित आघाडीमधील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवस साजरा करून या प्रसंगी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट यासिन मोमीन, कार्याध्यक्ष अनिल फडतरे, सरचिटणीस ॲडव्होकेट सुनील पाटील, युवक अध्यक्ष इबाद नोवामी सेवादल, अध्यक्ष इर्शाद अन्सारी, रोहिदास वाघमारे, कैलास घरत आदी पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान शहादत हुसेन मोहम्मद अन्सारी यांनी पश्चिम विधानसभा अध्यक्ष खालिद अब्दुल बादी शेख यांची सर उपाध्यक्षपदी, इलियास रज्जाक चौधरी यांची रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्षपदी, बोबडे सज्जाद शरीफ उपाध्यक्षपदी, दिनेश शरद रोकडे उपाध्यक्षपदी, जशीरुद्दीन रजाक पटेल कामगार सेल अध्यक्ष, फैजल गुफरान अन्सारी वार्ड नंबर 16 अध्यक्षपदी, अरबाज रफी शेख वार्ड क्रमांक 15 अध्यक्षपदी, कल्पेश साईनाथ नाईक यांची क्रीडा महासंघ अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. हमारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहब, उनका बर्थडे बड़े धूमधाम से हम लोग यहाँ पे मनाया और इस अवसर पर बहुत से हमारे पार्टी में बहुजन वंचित आघाड़ी के, मनसे के, आरपीआई के, कांग्रेस के और कुछ बीजेपी के कार्यकर्ता जो पद पे थे उन्होंने राष्ट्रवादी में प्रवेश किया है और उनको हमारे जो सुप्रीमो है शरद पवार साहब, उनके ऊपर बहुत भरोसा है। क्या अगर अपने देश को और महाराष्ट्र को अगर कोई बचा सकता है तो हमारे शरद पवार साहब बचा सकते हैं। उनके कामकाज के ऊपर उनका सबका भरोसा है और इस भरोसे को हम तोड़ेंगे नहीं। महाराष्ट्र में कैसा विकास होएगा, राष्ट्रवादी पार्टी कैसी आगे बढ़ेगी, ये पार्टी बढ़ना चाहिए करके वो लोग सब हमारे से जुड़े हैं। अभी राष्ट्रवादी पार्टी से भिवंडी शहर में पार्टी को अच्छा मैसेज पहुंचाने के लिए उन लोग काम करेंगे, क्योंकि भिवंडी शहर में लोगों ने भरोसा करके कांग्रेस के 47 नगर सेवक चुन के दिए थे। क्या एक ही पार्टी के नगर सेवक चुन के आएंगे तो हमारे भिवंडी शहर का विकास होएगा? तो आने वाली नगर पालिका का इलेक्शन जो है 2 साल के बाद, उस इलेक्शन को मद्देनज़र रखते हुए हमारे भिवंडी शहर के बहुत से नौजवान कार्यकर्ता हमारे पार्टी से जुड़ रहे, क्योंकि पवार साहब ने जो पूरे महाराष्ट्र में जिन्होंने 10-10, 15-15 साल अपने पद भोगे, मंत्री पद मिले और अच्छे कार्यकर्ता तैयार किए, लेकिन सभी जब पार्टी को ज़रूरत थी तो बीजेपी ने बिकत लिए उनको। बीजेपी के पास पैसा होने के बाद आमदार खासदार इनको बिकत लेने का काम चालू है, क्योंकि आप अभी देखो, आप 14 राज्य में बीजेपी की सरकार नहीं थी। हर राज्य में कहीं ना कहीं बीजेपी के आमदार पहले से कम हो गए और मेजॉरिटी नहीं बनी, फिर भी उन्होंने कांग्रेस के ही आमदार खरीद लिए और कांग्रेस के ऊपर का जनता का भरोसा उड़ते जा रहे हैं। वैसा ही हमारे भिवंडी शहर में हो गया। 47 नगर सेवक चुन के आने के बावजूद भी एक भी आमदार बनना नहीं, क्योंकि ये 4 जो नगर सेवक चुन के आए थे कोणार्क आघाड़ी के, और उन्होंने इनको खरीद लिया। और बीजेपी, कांग्रेस, वंचित ये अपना विकास आघाड़ी, ये सब मिल के भिवंडी को जो 4 जो नगर सेवक थे, वो कौन सा ऐसा उन्होंने जादू चलाया कि सब जन उसको जाके ज्वाइन हुआ। तो
तो जो बीजेपी का फार्मूला है वही विकास आघाड़ी जो है, कोणार्क विकास आघाड़ी, उनका फार्मूला है। उन्होंने नगर सेवक को बिकत लिया, घोड़े बाजार किया, और हमारे भिवंडी शहर के जो जनता थी जिन्होंने विश्वास रखा था क्या भिवंडी शहर में विकास होएगा कांग्रेस को चुन के देने के बाद, लेकिन कांग्रेस के नगर सेवकों ने उनके विश्वास को ले जाके बीजेपी और कोणार्क आघाड़ी के पास बेच दिया। इसके लिए आज भिवंडी की यह हालत है। तो इससे मायूस होकर जो यंग जनरेशन है वो हमारे पार्टी से जुड़ रहे। मैं सभी भिवंडी शहर वासियों को हमारे शरद पवार साहब के ऊपर विश्वास रख के, हमारे अजीत दादा पवार साहब है जो भी निर्णय रहेगा वो क्विक लेते हैं और जनता को कैसा उसका फ़ायदा मिलेगा इसके लिए वो काम करते हैं। तो उनके जन्मदिन के अवसर पर जो हमारे पार्टी में सभी पार्टी के जो लोग शामिल हुए हैं उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और भिवंडी शहर में राष्ट्रवादी पार्टी बढ़ने के लिए वो काम करेंगे। धन्यवाद। इस तरह के शरद पवार जी ने जो कमेंट्स किया था उसके ऊपर टिप्पणी कर रहे हैं, इस पर क्या कहना है? जो पवार साहब के ऊपर जो टिप्पणी किए थे हमारे तोतले ने, जो पोपट है बीजेपी का, जो भिवंडी बॉम्बे महानगर पालिका जो संडास का बांधकाम का जो है पैसा खाएला आदमी, वो पवार साहब ने क्या किया बोल रहे महाराष्ट्र में। तो मैं उनको बोलना चाहता हूँ, क्या महाराष्ट्रियन आदमी महाराष्ट्र के बाहर कोई भी मजदूर काम पे नहीं गया, और महाराष्ट्र में जो पवार साहब ने करके रखा, इंडस्ट्री हर ज़िले में हर तालुके में इंडस्ट्री जो लगाई है, इसके वजह से महाराष्ट्र से हमारा कोई मजदूर बाहर कहीं काम पे नहीं गया। ये हमारे पवार साहब ने करके रखा है। आज जो उनका मकसद था, क्या देश के लिए हमारे पंतप्रधान कुछ बोलेंगे कोरोना के ऊपर, लेकिन आज तक कोरोना के ऊपर उन्होंने कुछ बोला नहीं। खाली थाली बजाओ, दिया जलाओ और राम मंदिर का भूमि पूजन करो, इसके अलावा कोरोना के ऊपर उन्होंने कोई आज तक आवाज़ उठाई होगी तो आप बताओ क्या देश के लिए, पब्लिक के लिए उन्होंने क्या किया है। हम उनको पूछना चाहते हैं क्या पवार साहब ने क्या किया। हमारे जो मुख्यमंत्री है उद्धव जी ठाकरे साहब, जो मुख्यमंत्री निधि जो जमा हुआ उसका हर पैसे का हिसाब दे रहे, मीडिया में दे रहे, अखबार में दे रहे, पब्लिक में दे रहे। तो मैं किरीट सोमैया को पूछना चाहता हूँ, मैं हमारे जो भिवंडी शहर के अध्यक्ष है बीजेपी के, उनको बोलना चाहता हूँ, क्या आप पीएम फंड का तो हिसाब दो, तो पवार साहब क्या किया उसका हिसाब देंगे। आप पहला पीएम फंड का तो हिसाब दे दो, देश को दिखाओ क्या पीएम फंड में पैसा कितना जमा हुआ, पीएम फंड किधर किधर यूज़ किया। इसके लिए मैं उनको पूछना चाहता हूँ कि पीएम फंड का हिसाब दे दो। टेंबवली शिवसेना शाखेतर्फे 3 डॉक्टरांना कोरोना योद्धा मानपत्राने गौरवले। कोरोना आजाराची महामारी गेल्या 4 महिन्यापासून चालू आहे। अशातच आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपल्या लोकांना, माझ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देता यावी म्हणून 24 तास सेवा देणाऱ्या परिसरातील 2 डॉक्टरांना, 1 डॉक्टर उमेश गोसावी खोणी, 2 डॉक्टर विशेष चौधरी जू नांदुरकी कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी श्री शेखर भोईर शिवसैनिक, श्री राजेश जाधव सचिव भावी सेना, श्री अच्युत नांदुरकर पोलीस पाटील, श्री चंदर कडव कट्टर शिवसैनिक, श्री अतुल गोराडकर शिवसेना समाजसेवक आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सौजन्य नरेंद्रभाई गोराडकर, शिवसेना शाखा प्रमुख, टेंबवली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालेर ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालेर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। कालेर ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत स्तुत्य असा उपक्रम सुरुवात केली आहे। या अभियानाअंतर्गत तज्ञ डॉक्टर व आरोग्य विभाग नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करून ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत औषधे व गोळ्यांचे देखील वितरण केले जात आहे। नागरिकांनी देखील ग्रामपंचायतीच्या लोकोपयोगी उपक्रमास उत्साही प्रतिसाद दिला आहे। यावेळी सरपंच लडक्या पाटील, उपसरपंच नंदा महेंद्र भोकरे, माजी सरपंच श्रीधर पाटील, ॲडव्होकेट समीर पाटील, मंगेश माळी, हरेश जोशी, स्नेहा देवेंद्र पाटील, उपसरपंच माजी छंदा संदीप पाटील, हेमांगी संतोष म्हात्रे,
दीपिका दिकेश तरे तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून प्रथमच स्थानिक भूमिपुत्रांना न्याय. बॉम्बे इंटिग्रेटेड सिक्युरिटी या सुरक्षा रक्षकांना 4 महिन्याचा पगार मिळवून दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यरत कार्यकारिणी यांच्या अथक प्रयत्नामुळे चालू असलेल्या कोरोनासारख्या महामारीत संकटाच्या काळात कामगारांमध्ये त्यांच्या अडकलेल्या पगाराबाबत सातत्याने पाठपुरवठा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंत्राटदाराला धारेवरती धरून अडकलेला पगार मार्च ते जून महिन्याचा हा पगार कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. तसेच खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात सदर सदस्यांनी समस्त कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले आहे. या कामगारांच्या लढाईत मनसे लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, मनसे माथाडी सेनेचे तालुका संघटक गुरुनाथ मते, तालुका उपाध्यक्ष दयानंद पाटील, विभाग अध्यक्ष प्रतापदादा विशे तसेच रमेशदादा ठाणगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघटक यांच्या सर्वांच्या उपस्थितीत कामगारांना पगार व न्याय मिळवून दिला. महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियन तर्फे पालिका कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क व हातमोजे वाटप. भिवंडी महापालिका आरोग्य कर्मचारी व गरजू नागरिकांना शाळा क्रमांक 70, मनपा कॅबिन क्रमांक 27 व 28 या तिन्ही ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क व हातमोजे देण्यात आले असून गरीब व गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य, मास्क व हातमोजे देण्यात आले आहेत. तेथे कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष भारतजी तांबे, युनियनचे सचिव संदीप मोरे, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले महापालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र घाडगे, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दीपक धनगर, महापालिकेचे आरोग्य निरीक्षक महेश डुसा यांच्या उपस्थितीत गरीब गरजूंना अन्नधान्य, सॅनिटायझर, मास्क व हातमोजे मोफत देण्यात आले. पुढचे कार्यक्रम असे मोफत वाटपाचे कार्यक्रम चालू ठेवू असे युनियनचे अध्यक्ष भरत तांबे यांनी सांगितले. भिवंडीत भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथान कारवाईची मागणी. भिवंडी भूमी अभिलेख कार्यालयात हे 3 विभागापासून असून या तिन्ही कार्यालयात अधिकारी उपस्थित राहत नसून त्यांपैकी पडगाव, कोणगाव येथील कार्यालय हे नेहमी बंद असतात. मात्र भिवंडीतील हे कार्यालय सुरू असून या ठिकाणी दलालांचा अक्षरशः सुळसुळाट आहे. तर नुकताच या कार्यालयात तालुक्यातील जमीन व मुंबई बडोदा या नव्या राष्ट्रीय महामार्ग तसेच पंतप्रधानांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन जाण्याच्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अनेक नकाशे गायब असून या जागेसंदर्भात वादविवादामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करण्यात महसूल व भूमी अभिलेख कार्यालयास अपयश आले आहे. तसेच दलालामार्फत आलेल्या शेतकऱ्यांना फायलीत या दोन्ही कार्यालयातून प्रथम प्राधान्य दिलं जात असल्याची तक्रार आमच्याकडे आल्याने शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वतीने मी प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दोन्ही अधिकाऱ्यांना त्वरित बदल्या कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. भिवंडी शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक धोणे हे कधीच कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे या कार्यालयामार्फत जुने नकाशे, जमिनीचे गडबुक नकाशे, जागेचे फेरफार, कागदपत्र, मोजणी नकाशे, राष्ट्रीय महामार्गाचे नकाशे व हस्तांतरणाचे कागदपत्र, भूगवतदार अधिकार पत्रक व कर्जदार अशा सर्व कागदपत्रांचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू असून यातील अनेक कागदपत्रे गहाळ झाले आहेत तर अनेक कागदपत्रे फाटले आहेत. तसेच अनेक नकाशात हेराफेरी झाल्याचे दिसून येत असल्यानंतर भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्यामुळे आरोप शांताराम मोरे यांनी केला आहे. तर गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेल्या मुंबई वडोदरा व बुलेट ट्रेनचे काम यामुळे रखडल्याने शेतकरी आपल्याला शेती उपयोगी जागा देण्यास तयार असताना या दोन्ही कार्यालयात दलालांकडून आलेल्या फायलींचा त्वरित विचार केला जात असून शेतकरी उपेक्षित राहत आहे. ही त्यांची मागणी त्यांनी शेवटी सांगितली. युग प्रभात न्यूज या चॅनलच्या दर्शकांसाठी एक सुवर्ण संधी. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना तसेच बातम्या आपण आम्हाला पाठवू शकता. आपल्या बातम्यांची आम्ही दखल घेतो. आपल्या या बातम्यांच्या इमेजेस तसेच बातम्यांचे व्हिडिओ दिलेल्या नंबरवरती आपल्या संपादकास आपण पाठवू शकता व्हॉट्सअपद्वारे. धन्यवाद.